आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे अरे असे कोठे पळत आहात? असे काय झाले की जीवाच्या आकांताने पळत आहात? काय इतके भयभीत झाले आहात? म्हातारे, गावातील सगळे जलप्रपात कोरडे पडले आहेत. एका विहिरीत परत आलेल्या पाण्यावर आम्ही त्वरित जमीन कसायला घेत होतो, तर तो वेताळ आम्हाला तेही करू देईना. तो तेथे आला आणि हे माझंच क्षेत्र आहे असे म्हणू लागला. आधीच गावात पाण्याचं संकट उभं राहिलंय, त्यात आता हेही. आम्ही काय खायचे प्यायचे कळेनासे झाले. वेताळ आम्हाला मारून टाकणार म्हणून आम्ही पळतोय. जिथे जाऊ तिथे आम्हाला अडवतो. ना पाणी ना पीक ना गावाबाहेर जाण्याचा मार्ग. चहू दिशाने वेताळाचा अग्नीच भडकतोय. अरे पण असे भयभीत होऊन प्रश्न सुटणार आहे का? आपल्याला मिळून सामोरं जावं लागणार ना. तुझा आम्हास तितकं धाडस नाही. नक्कीच त्या म्हाताऱ्यास काहीतरी ज्ञात असणार, अन्यथा तो हे आधीच कसं जाणू शकला? त्या म्हाताऱ्याला गाठायलाच पाहिजे. महाराज, कावरे असताय? मलाही सांगा. तुझी माता येते. ही बघ आली. अरे असा किती काळ निद्रेत राहशील? ते लोकांवर अन्याय होतोय. तो वेताळ लोकांस नीट जगू देत नाही. आणि तू इथे निवांत पहुडलेला आहेस. रात्र समयी झोप झाली नाहीये त्यांची, म्हणून काय दिवसभर निद्रेत राहायचे? खरं सांग, तुला वेताळाबद्दल इतके अचूक ज्ञान कसे? आणि ज्ञान असेल तर लोकांस सहाय्य का म्हणून करत नाहीस? अरे उठ, इतकी निर्धास्त झोप लागते तरी कशी? ध्यानाने. काय म्हणालास? नाही, काही नाही. ही अशीच माणसं मनुष्य जातीला काळीमा फासतात. लोकांचे दुःख दिसत असूनही त्यांना सहाय्य करायचे नाही, आणि दुसरा कोणी सहाय्य करत असेल तर त्याला पाठबळ द्यायचे नाही. उलट लोकांना बोलून टोचून खोडा घालायचा. खरं सांग, त्या वेताळाने धाडलेला पिशाच तर नाहीस ना तू? आणि असशील ना तर जा त्या वेताळासोबत शांत पड. काय पिटपिटा या म्हातारीची. सुखाने झोपूही देत नाही. काय ग, तुझं तोंड नाही दुखत? आणि इतका श्वास आणतेस कुठून? तुला काय करायचंय? मी जो प्रश्न विचारलाय ना
त्याचं उत्तर दे. इतके सगळे तुला कसे ठाऊक? ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून सर्व गोष्टींचा अंदाज लावता येतो. तुला त्याचे ज्ञान नाही, मग इतकी चिडचिड कशाला करतेस? हवं तर मी शिकवू शकतो तुला. तू मला शिकवणार? तुला माहित नाही मी कोण आहे ते. कोण आहेस? कोण तू? मी तुझा हा सखा आहे ना, त्याला नीट समजाव. काहीही बोललेले मी खपून घेणार नाही. सखा? अहो सखा काय म्हणताय? माझ्या मालकांना, माझे मालक आहेत ते जर रागावले ना तर अत्यंत वाईट होईल. तो जो कोणी असेल ना त्याला समजाव. स्त्रियांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे जराही ज्ञान नाही याला. स्त्री सारखं वागणार कोणी समोर असेल तर कळेल ना. काय म्हणायचंय तुला? मला इतकेच म्हणायचे होते की स्त्रीने स्त्री सारखं वागावं, मग समोरच्याला कळेल समोर उभी असलेली स्त्री आहे ते. रूप बदलू तोत या गावात फिरतच असतात. तुला काय म्हणायचंय? मी स्त्रीचं रूप घेतलेली दुसरी कोणी वाटते? मी असं कुठे म्हटलं? तुम्हीच अर्थ लावताय. उगाच गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा बांध अजून तुटलेला नाही आणि तो तोडण्याचा प्रयत्नही करू नकोस. आता या वयात मी कसले प्रयत्न करू शकणार, बरोबर ना? तुझ्यासारख्या पुरुषांना मी चांगली ओळखू नये. हा मुद्दामून वयाचा अडोसा घेतोय, बरोबर ना? पाहिलंस का तुझा हा क्रूरपणा? माझ्या माणसालाही तू दुखावलंस. आता तू इथे एक क्षणभरही थांबू नकोस.